नवरोबाच्या डब्यासाठी आपण वेगवेगळे पदार्थ बनवतोय। आजी सारखं काय का नवरोबा तर रिटायर झाले बाबा, आता लहान मुलांचे डबे कर। बरोबर, आता सगळं तुझ्यासाठी करणार आहे आजी। नमस्कार, मी मृण्मयी। नमस्ते, मी कल्पना। आमच्या आजी नातीच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा। आज आपण मेथी आलू भाजी करतोय। तर शक्यतो मुलं मेथीची पालेभाजी खायला नको म्हणतात, तर तीच जरा वेगळ्या पद्धतीने आम्ही आता करून दाखवणार आहे। त्यासाठी आता ही सांगते काय साहित्य घेतलंय। त्यासाठी बारीक चिरलेली मेथी, जिरं, बारीक चिरलेला खूप लसूण, किचन किंग मसाला, धनेपूड, लाल तिखट, हळद, मीठ आणि उकडलेला बटाटा। बटाट्याच्या फोडी नाही करायचा, मी नंतर सांगते। भाजी टाकताना बटाटा कसा घालायचा त्याच्यामध्ये। आजी तू भाजी करण्याचा क्लास आहे। ठीक आहे। आलू मेथी करण्यासाठी इथं मी तेल गरम केलंय। आता हे आपलं तेल तापत आलेलं आहे। आपण जे टाकणार आहे जिरा, जिरा झाला की इथं बारीक करून घेतलेला लसूण आहे। मेथीला लसूण टाकला तितकं छान मेथी लागते। आता हा लसूण छान सोनेरी रंगावर आपण परतून घेणार आहे। परतून होत आहे लसूण, हा चांगला सोनेरी रंगावर लसूण परतून झालेला आहे। तर ही मेथी स्वच्छ धुवून घेतली आहे। धुवून घेतल्यावर ह्याला चांगली बारीक चिरून घेतली। फोडणीमध्ये आपण ह्याच्यात घालू। मेथी छान असे लसणामध्ये केली ना की छान मेथी लागते। आता दिसताना ही खूप भाजी दिसते आपल्याला, असं वाटतं कढई भरली आहे, पण ती शिजली की एकदम थोडी होती ही भाजी। हे चांगले तेलात आपण परतून घेऊ। आणि लसूण आणि मेथीचा एक वेगळा सुवास दरवळतो, इतका खमंग वास सुटला आहे त्या मेथीचा। बघा, आता आपण हे जसं जसं ते पाणी हे होईल तसं जसं आपली भाजी कमी कमी होत जाते। आता मागाशी कढई भरली होती, आता एकदम थोडी झाली ती भाजी। जी छान शिजत आलेली आपली 5-6 मिनटं। तर आपण किती मस्त हिरवीगार दिसते। काही जणांना मेथीचा कडवटपणा आवडत नाही आहे। कडवटपणा जाण्यासाठी आपण काय करणार आहे, ह्याच्यात एक थोडासा अर्धा चमचा दही घालणार आहे। दह्यामुळे याचा कडवटपणा जातो आणि मेथी छान लागते। आपण मीठ नव्हतं टाकलं, तर आता थोडंसं मेथीच्या चवीसाठी आपण मीठ टाकणार आहे आणि हे छान परतून घेणार परत। तर ह्या दह्यामुळं त्याचा कडवटपणा कमी होईल आणि चव पण खूप छान येते। आपला आतून आलू टाकणार आहे, मग छान लागतं ते। आता दही टाकल्यावर भाजी छान परतून झालेली आहे। दह्यामुळं ह्याचा रंग बदलणार नाही आहे, कोणत्याही आंबट्याने भाजीचा कलर तसाच राहतो। आता आपली हिरवीगार भाजी दिसते। आता ह्या मेथीवर आपण बटाटा चिरणार नाही आहे, असा छान हातानेच करून घेणार आहे। छान लागते चव असं जरी फोडी केल्यानं। शक्यतो मोठी फोड असली ना की ते मेथी आणि बटाटा छान लागतो। आता हे आपल्या बटाट्याच्या फोडी करून झालेल्या आहेत। बघा, अशा मोठ्या मोठ्याच केल्या ते। तर आपण काय करणार आहे, ह्याच्यावरच सगळे मसाले टाकणार आहेत, कारण मग मेथीचा रंग तसाच राहतो। आपण घालणार आहे थोडीशी हळद, सगळं बटाट्यावरच टाकणार आहे। लाल तिखट, आपण हे जे मसाले टाकतो ना त्याच्यामुळं बटाट्यातला रंग छान येतो। आता हे धनेपूड आहे आणि बटाट्याची चव छान लागते। हा किचन किंग मसाला आहे। आणि आता शेवटी घालणार आहे आपण मीठ। हे सगळं बटाट्यालाच लागलं पाहिजे। आपली भाजी शिजून झालेली आहे। अजिबात भाजीचा रंग बदलला नाही आपला। जे काय लागलं ते सगळे मसाले बटाट्याला लागले। भाजी आपली हिरवी ते हिरवी तशीच आहे। किती छान दिसते आलू मेथी, मेथी बटाटा सगळे मसाले आहेत ना, आता मिक्स होतात तसा तसा त्याचा
खमंग असा वास सुटलेला, लसणाची छान फोडणी बसली त्याला. आता हे 4-5 मिनटं असंच आपण परतत राहणार आहे, कारण झाकून नाही ठेवायचे. कोणतीही पालेभाजी आपण झाकत नाही आहे. ह्याच्यात मेथी आहे आणि तसं बटाटाही आपला छान उकडून झालेला आहे, त्यामुळे ह्याला झाकायची काही गरज नाही. 1-2 मिनटात ही भाजी आपली तयार. ती मस्त झाली ही मेथी आलू. बघा आता सगळी मसाल्यांचा वास इतका खमंग येतो आहे, खमंग सुटला आहे की आता जी बघूनच तोंडाला पाणी सुटले. सगळे मसाले बिसाले आणि आपण मेथीचा रंग बदलला नाही, एवढे मसाले वापरले तरी मेथी हिरवीगार आहे तशीच आहे, फक्त मसाले बटाटायला लागला आहे. आता ही भाजी आपली तयार झालेली आहे. ही भाजी कशी खायची, पोळी फुलके किंवा साधा वरण भात तूप पण त्याच्यावर ही तोंडी लावायला भाजी घेतली तर वा. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.